मग आम्हाला काहीच काळजी करायची गरज पडत नाही, कारण त्या घराला चालवणारा स्वतः कोण होऊन जातो माहिती आहे का? स्वतः परमेश्वर. बरोबर का? मग पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक उदाहरणं आहेत की आमच्या जीवनामध्ये जे घर परमेश्वराने दिलं त्या घरामध्ये त्या परमेश्वराची उपस्थिती टिकवणं हे आमचं काम आहे. कशामध्ये? घरामध्ये देवाची उपस्थिती टिकवणं आपलं काय आहे? काम आहे. बघा, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये देखील उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला पवित्र आणि चांगलं जीवन जगावं लागतं, नाही का? तेव्हा देवाची उपस्थिती कुठं राहते? आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये. बरोबर ना? जेव्हा आपल्या घराचं पावित्र्य आपण टिकवतो, कशाचं? बेटा डोंट टॉक, बोलू नको अजिबात, लक्ष दे. ज्यावेळेस आपण घराचं पावित्र्य टिकवतो त्यावेळेस आमच्या घरामध्ये कोणाची उपस्थिती राहते? परमेश्वराची. अशा अनेकांचे घर आपण पाहतो, घर आहेत फक्त ते नावासाठी घर आहे. बरोबर ना? परंतु जेव्हा देवाची उपस्थिती घरामध्ये येते, घरातल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतं ना, त्यावेळेस त्या घराला खरं घरपण येऊन जातं. कारण त्या लोकांचे जीवन आशीर्वादाने भरलेले असतात, नाही का? म्हणून आज आम्ही देवाच्या वचनामध्ये जात असताना नेहमी आपण हे वचन नेहमी ऐकतो. स्तोत्र संहिता 127 आणि 1. काय वचन आहे सांगाल का कोणी तोंडी? वा, वैशूसाठी एक टाळी. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. हे घर बांधण्यासाठी प्रभूने तुम्हाला कृपा दिली, आनंदाची गोष्ट आहे. परंतु आपल्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन ख्रिस्तामध्ये बांधणं ते देखील अत्यंत काय आहे? महत्वाचं आहे. देवाने तुम्हाला कृपा दिली, तुमच्या गरजा पूर्ण केल्या आणि त्यातून हे घर काय झालं? उभं राहिलं. याच्यामध्ये तुमच्या प्रार्थना आहे, त्याच्यामध्ये तुमचे कष्ट आहे, त्याच्यामध्ये तुमची मेहनत आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि देवाने एवढी जर कृपा पुरवली ना, तर देवाच्या वचनामध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. याचा अर्थ काय? अशा अनेक घर आहेत की त्यामध्ये प्रार्थना झाल्या परंतु लोकांचे जीवन परमेश्वराने बांधले नाही. परिणाम काय झाला? त्या घरामध्ये सतत भांडणं. बरोबर ना? त्या घरामध्ये सतत अडचणी, समस्या, प्रॉब्लेम चालू राहतात. आपण फक्त त्या नावासाठी घर म्हणतो. परंतु ज्यावेळेस आपण देवाला म्हणतो, परमेश्वरा तू माझं घर बांध, हे देखील घर बांध आणि आमच्या व्यक्तीचं देखील काय बांध? घर बांध. ज्यावेळेस तो बांधतो ना, त्यावेळेस खऱ्या रीतीने आमचं जीवन आणि आमचं घर परमेश्वर काय करून टाकतो? आशीर्वादित करून टाकतो. मग आपल्या घरामध्ये काय असायला पाहिजे? बरोबर? काहींना वाटतं चांगलं फरशा असायला पाहिजे, चांगलं फर्निचर असायला पाहिजे, वर पीओपी असायला पाहिजे, रंगबेरंगी कलरचे लाईट असायला पाहिजे, जरूर असायला पाहिजे. काही गैर नाही त्याच्यामध्ये. बरोबर ना? परंतु अजून काही गोष्टी ज्या आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे त्याबद्दल देवाचं वचन जर आम्ही पाहिलं तर यहोशवाचं घर होतं. कोणाचं? यहोशवाचं. यहोशवा 24 आणि 15 वचनामध्ये ते देवाची सेवा करणारं घर होतं. कोणाची सेवा करणारे? बरोबर ना? मग आमचंही घर कसं असायला पाहिजे? आमचं घर कसं असायला पाहिजे? देवाची सेवा करणार. यहोशवा म्हणतो, मी आणि माझं घरानं तर, मोठ्याने बोलायचं, मी आणि माझं घरानं तर परमेश्वराची सेवा करणार. आता ज्यावेळेस यहोशवा म्हटला, परमेश्वराने त्याच्या पिढ्या आशीर्वादित केल्या. काय आशीर्वादित केल्या? पिढ्या. म्हणून आमचं घर काय करणार असायला पाहिजे? परमेश्वराची सेवा. म्हणजे याचा अर्थ काय फार कोण फिरायचंय का? तसं नाही. आपल्या घरामध्ये नेहमी काय असायला पाहिजे? प्रार्थना. आपलं घर नेहमी देवाचं वचन वाचणारा असायला पाहिजे. आपल्या व्यक्तीचं समर्पण कोणाला पाहिजे? देवाला. हे अपेक्षित आहे. आणि म्हणून दुसरं जर पाहिलं, पहिलं आपण पाहिलं कोणाचं घर? यहोशवाचं.
काय होतं त्या घरामध्ये? मी आणि माझं घरानं तर परमेश्वराची सेवा करणारं घर. दुसरं घर जर आम्ही पाहिलं तर अब्राहम तंबू मध्ये राहायचा. अब्राहम कुठं राहायचा? मोठ्याने बोलायचा. अब्राहम कुठं राहायचा? तंबू मध्ये. आणि त्याच्या जीवनामध्ये काय होतं? उत्पत्ती 12 आणि 7 वचनामध्ये म्हटले प्रार्थनेची वेदी त्याच्या तंबूमध्ये होती. कशाची? बरोबर ना? जे घर प्रार्थना करतं ना त्या आशीर्वादापासून कधीच वंचित राहत नाही. हालेलुया. म्हणून वचनामध्ये काय म्हणतात? तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा, म्हणजे घरात जा, आणि आपल्या गुप्त वाशी पित्याशी बोल, म्हणजे तो तुला त्याचं काय देईल. बरोबर ना? म्हणून आमचं जे महत्वाची गोष्ट सांगितली, अब्राहमाच्या तंबूमध्ये प्रार्थनेची वेदी होती. म्हणून परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. आमच्या घरामध्ये काय असायला पाहिजे? प्रार्थनेची विधी. ज्या ज्या घरांमध्ये प्रार्थना होते ना तिथालचं वातावरण तुम्हाला बदललेलं दिसते, तिथालची बंधनं तुम्हाला तुटलेली दिसते, आणि त्या घरामध्ये तुम्हाला देवाची समक्षता आलेली दिसेल, नाही का? म्हणून आमच्याही घरामध्ये दुसरी गोष्ट काय असायला पाहिजे? प्रार्थनेची वेदी. बरोबर ना? ज्या घरामध्ये गुडघे टेकले जातात परमेश्वरासमोर, त्याला कोणासमोर गुडघे टेकायची वेळ परमेश्वर येते, नाही का? म्हणून आमचे गुडघे कुठं टेकलेले असावा? परमेश्वराच्या चरणाजवळ. दुसरं. तिसरं जर आम्ही पाहिलं लूका शुभवर्तमान अध्याय 19 आणि 9 वचनामध्ये म्हटलंय, जेव्हा येशू जक्कायाच्या घरी गेला तेव्हा येशू म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झाले. काय प्राप्त झाले? आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. जक्कायाच्या घराण्याचं तारण झालं. आमच्या घराचं काय व्हायला पाहिजे? बरोबर ना? एकट्या दुकट्याचं का? आमच्या संपूर्ण कुटुंबाचं काय व्हायला पाहिजे? तारण व्हायला पाहिजे. आम्ही ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आलो म्हणून आमचं तारण नाही होत. बरोबर ना? आम्ही ईस्टरला, गुड फ्रायडेला किंवा नाताळाला चर्चला गेलो म्हणजे आमचं तारण नाही होत. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आणि त्याच्या वचनानुसार कृती केल्याने आमचं काय होतं? तारण होतं. आणि म्हणून जक्कायाचं घर जे होतं ते संपूर्ण आज या घराण्याला काय प्राप्त झालं? येशू त्या घरात आला. आणि घरात आल्यानंतर आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो, जक्काय म्हणतो मी 1 पट घेतलं होतं त्याला किती पट परत करतो? जीवन बदलतं येशू जीवनात आलं. जीवन काय होऊन जातं? बदलतं. म्हणून तिसरी गोष्ट आहे, कुठलं घर? जक्कायाचं घर तारण प्राप्त झालेलं घर. चौथं घर पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो लूका शुभवर्तमान 38 ते 42 मध्ये मार्था आणि मरियेचं पाहुणचार करणार. काय करणार? आदर आतिथ्य करणारे घर. नेहमी ध्यानात घ्या, काही लोकांचे पाहुणे लिमिटेड आहेत. ते कोणाकडे जातही नाहीत आणि कोणाला येऊही देत नाही. बरोबर ना? त्यांना वाटतं आपला खिसा खाली व्हायला नको, कोणासाठी काही खर्च व्हायला नको. बरोबर आहे का? त्यांचं हृदय कसं असतं? संकुचित. बरोबर ना? कुणाला द्यायलाच नाही. तुम्ही पाहत आमच्या घरी तो वरडत चालू राहत. एक गेलं का दुसरं येतंय, दुसरं गेलं का तिसरं येतंय. मंडळी काय दाणार पण जास्त देते का मला? अरे रविवारचं दाणार पण मोजलं तर त्या ठिकाणी जो वक्ता आलाय त्याचं जेवणातच संपून जात आहे. बरोबर ना? परंतु ज्यावेळेस आमचं हृदय असतं पाहुणचार करण्याचं, वचनामध्ये म्हटलंय अब्राहमाने आपल्या घरामध्ये 3 लोकांचा पाहुणचार केला. भर उन्हामध्ये साऱ्याला म्हटला काय कर, काय राहणार सांगितलं, जेवण बनवलं. साराने कुरकुर नाही केली, आला वैताग घेऊन. सारा म्हटली का आला वैताग घेऊन, कोणी भेटत त्याला चाला तो तोंड घेऊन माझ्याकडे. आणि दुपारी बिपारी कामाला झोपवितो, काय करायला होतो? स्वयंपाक करत घाल दुसऱ्याला.
काही महिलांचं जीवन आहे बरं का असं. सासरकडच्या आल्यावर अनेकदा त्यांच्या हातपाय नीटनेटके चालतात, पण काही वेळेस गळून जातात, न जाणे का होत असतं कधी, बरोबर ना. परंतु सारेच्या जीवनामध्ये एक चांगला गुण तिच्यामध्ये होता. भर दुपारी आलेल्या सेवकांचा तिने पाहुणचार केला आणि जात असताना ते काय म्हटले माहितीये का, पुन्हा ज्या वेळेस मी तुझ्या घरी येईल ना त्यावेळेस तुझ्या कडेवर लेकरू असत. अभिवचन दिलं ना परमेश्वराने. अभिवचनाचं संतान इसाक तिला दिलं. सारा हसली. सारा काय झाली, कारण ती म्हातारी झाली, बरोबर ना. त्याचा अर्थ हा, माणसाच्या रीतिरिवाजाप्रमाणे तिला लेकरं होणं काय होतं, कठीण होतं. परंतु तिने पाहुणचार केला आणि तिचं जीवन ब्लेस झालं. हालेलुया. तिला म्हातारपणामध्ये कोण दिला, इसाक. इसाक या शब्दाचा अर्थ होतो हास्य. म्हातारीच्या चेहऱ्यावर हास्य आलं, कारण कोण झाला, इसाक. याच्यातून काय शिकायला मिळतं, ज्या गोष्टी आमच्यासाठी अशक्य आहे ना त्या गोष्टी परमेश्वर आमच्यासाठी काय करतो, शक्य करतो. फक्त आमचं घर काय करणार असायला पाहिजे. सकाळी पाळक साहेबांनी नाश्ता केला, महिलांनी दुपारचंही जेवण बनवलं होतं. पाळक साहेब म्हटले आम्ही जेवत नाही. ते म्हटलं आताच थोडा वेळ झाला, परत काय जेवायचं. सगळ्यांनी आग्रह करून पुन्हा त्यांना जेव घातलं, नाही का. तो पाहुणचार ज्यावेळेस आमच्या घरात राहतो ना, आमच्या घराला परमेश्वर बरकत देतो. म्हणून या वचनामध्ये म्हटलंय, अब्राहम, सारा पाहुणचार करणारे होते. मार्था आणि मरिया काय करणारे होते, पाहुणचार. देवाने लाजर मेला, त्या लाजराला जिवंत केलं, कारण त्या कुटुंबामध्ये पाहुणचार करण्याची काय होते, पद्धत. नाहीतर काही घरी तुम्ही गेला असा, तुम्हाला काहींचे तोंड फुगलेले दिसतात. काय शेराची वाफ घेतली का, काही बिब्याचा भूर घेतला, होतं का नाही, असं होतं का नाही, अनुभव आलाय का. गेल्यानंतर असं वाटतं काय, रिवर्स गिअर टाकून लगेच आपल्या घरी निघावं, याचं पाणी नको, होतं का नाही, बरोबर ना. नेहमी आपल्या घरी कोणी आलं ना त्याचं आनंदाने आगत स्वागत करा. कसं, कधी चेहऱ्यावर 12 वाजल्यासारखं करू नका, उगाच करायचं म्हणून करू नका. कारण ही कृती माणसं जरी पाहत नसले ना, कोण पाहत, प्रतिफळ आम्हाला माणसं देत नाही, प्रतिफळ आम्हाला कोण देतो, परमेश्वर देतो. म्हणून मार्था आणि मरियेचं जे घर होतं काय करणार, पाहुणचार करणार. कोणाचा पाहुणचार केला, किती मोठा सन्मान आहे. आमच्या घरी जास्त पाळक वर्ग येतात, काही वेळेस दिवसा येतात, काही वेळेस 10, 11 वाजता येतात. गाडी सुटली पाळक साहेब, स्टँडवर आहे, मी राहायची सोय होईल का, ये बाबा. मग वैताग कोणाला, मी घेऊन येतोय, परंतु मोठा वैताग कोणाला, कठीण आहे ना, कठीण आहे ना. आणि ती आळस नाही करीत. भाजी जर आली ना, काही महिन्यांकडे जातो आम्ही, गेल्यानंतर जर थोडं उशीर झालं ते गार भाजी देणार. आता चिकनची भाजी गार कशी खायची बाबा, वरून हिवाळ्यामध्ये नरड पॅक होईल का नाही, परंतु कधीच करत नाही, ती गरम करून द्यायला. काही भर उन्हाळ्यातही मला गरम कालवण करून देते, थोडं काय होत नाही, थोडं ऍडजस्ट कर. तिला वाटतं गरम गरम नवऱ्याने खावा, बरोबर ना. हा स्वभाव आमचा नको का. चांगलं जे लोकांसाठी करायचा प्रयत्न करा, परमेश्वर तुमच्यासाठी उत्तम ते करेल. त्या दोघींच्या जीवनामध्ये कसं घर दिसतं त्यांचं, पाहुणचार करणारं घर. पुढचं घर कसं आहे, सुज्ञ माणसाचे घर. देवाच्या वचनामध्ये 2 घराचं परमेश्वरच्या वचनामध्ये मत्ती कृषी बघून आता 7:24-25 मध्ये म्हटलंय, खडकावर बांधलेलं घर. 2 घराची उदाहरणं आम्हाला पाहावयास मिळतात. किती घराची, एक कशावर होतं, वाळूवर, दुसरं कशावर होतं, खडकावर. दोन्हीवरही संकट आले. एक पूर्ण भुईसपाट होऊन गेलं, परंतु ज्या घराचा पाया ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर होता ना, एवढेही संकट आले तरीही त्याच्यामध्ये ते पडले नाही, कारण त्याचा पाया कशावर होता,
ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर. आणि त्या व्यक्तीला परमेश्वराने काय म्हटले? सुज्ञ माणसाचं घर. कशाचं घर? बरोबर. काही वेळेला आमचे बरेचसे नातेवाईक प्रभूमध्ये नाही. ते म्हणतात काय तुम्हाला काम धाम नाही, का नाही, का फिरताय, टाळ्या वाजत फिरताय. बोगस आहे का हे? बोगस आहे का? आजही आपण इथं आलो, बोगस आहे का? ज्या दिवशी ख्रिस्त भेटला ना मला, त्या दिवशी मला जीवन लागलं. काय लागलं? जीवन लागलं. बरोबर ना? मग जादूटोण्याचा त्रास होता मला. मरायच्या शेवटच्या स्टेपला असताना मला कोण भेटला? ख्रिस्त भेटला. आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला, याला सोडायचं नाही, याला सोडायचं नाही. आणि मग मी माझं संपूर्ण कुटुंब मध्ये काय केलं? वाढवलं. आज आमच्या घरामध्ये आशीर्वादच आहे. काय आहे? आशीर्वाद. कोणामुळं? येशूमुळं. बरोबर ना? तो घरात आला, तो राहतो ना घरात, तो राहतो ना आमच्या अंतःकरणामध्ये, तो राहतो ना आमच्या जीवनामध्ये, नाही का? म्हणून वचनामध्ये म्हटलंय सुज्ञ माणसाचं घर जे कशावर बांधलेलं आहे? ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर. बुद्धिमत्तेने चालू नका, आत्म्याने चाला. परमेश्वर आपलं घर नेहमी आशीर्वादित केले, नाही का? 5वं घर आम्ही पाहिलं. 6वं घर जर पाहिलं तर दुसऱ्या शमूएल अध्याय 6 आणि 11 वचनामध्ये ओबेद अदोम हित्ती याचे घर. काय होतं त्या घरामध्ये? कराराचा कोश. काय होता? काय होता? काय होता? कुठं? घरामध्ये. या घरात देखील कराराचा कोश असावा. कोणत्या घरामध्ये? अंतःकरणामध्ये वचन असावं. कराराचा कोश म्हणजे काय? घरामध्ये काय राहणं? वचन राहणं. बरोबर ना? मग ते वचन या घरामध्ये शरीराला, आपल्या शरीराला देखील काय म्हटलंय? देवाचं घर म्हटलंय ना. तो राहतो ना, त्याचा आत्मा आपल्यामध्ये राहतो का नाही? आणि ओबेद एदोम हित्ती हा जो होता, दावीदाने ज्यावेळेस कोश आणला, दावीद घाबरला. कारण त्या कोशाला हात लावल्यानंतर माणसं मेले. तो घाबरला. त्याने कोश घरी नेला का? आणि ज्यावेळेस त्या ओबेद त्याला म्हटलं, तो म्हटला ठीक आहे, माझ्या घरात ठेवा. आणि ज्यावेळेस तो कोश त्या घरामध्ये ठेवला ना, वचन सांगतं परमेश्वराने त्या घराला बरकत दिली. कशाला? काही जण कमवतात रात्रंदिवस, परंतु परिस्थिती काय? जैसे थे. किती वर्ष झालं कमवताय ब्रदर? 20-25 वर्ष झाले. काय प्रगती केली? तिथंच आहे. वाव. निघालाय का नाही तिथून कुठं? का? ज्यावेळेस देवाचे हात आमच्या कुटुंबावर राहतात आणि देवाची बरकत आमच्या जीवनामध्ये राहते ना, त्यावेळेस 5 भाकरी आणि थोडेसे मासे हजारो लोकांना पुरून उरतात. हालेलुया. ज्यावेळेस देवाचा कोश आमच्या हृदयात राहतो, ज्यावेळेस देवाचा कोश आमच्या घरामध्ये राहतो ना, त्या विधवेच्या हृदयामध्ये देव होता, त्या विधवेच्या कृतीमध्ये देव होता, त्या विधवेच्या घरामध्ये देव होता. संपत आलेल्या पीठासाठी केवळ प्रार्थना केली. दुष्काळ संपला, परंतु पीठ संपलं नाही. तर काही जण म्हणतात आमच्या शेजारी चिटकीन राहते. काय पडवायचं तुझ्या घरातून? संध्याकाळ झाली कधी डोकं विचारते. अरे तिने संध्याकाळी विचारू दे, नाही तर रात्री तिने 12-1 वाजता डोकं विचारू दे. डोकं कुणाचं आहे? तुमचं. रात्री तुम्ही झोपलं तर तिने येऊन डोकं कोणाचं आहे? तिचं आहे ना. बरोबर ना? आणि आपल्या जर त्या ठिकाणी घरातून काही जातंय म्हटल्यावर आपल्या घरात येशू आहे का नाही? तो कोरडा घेऊन तोड नाही द्यायचा का त्याच्या? काय वाटत तुम्हाला? काही का लोकांचा असा देवावर विश्वास, सगळ्या दुनिया देवासाठी फिरून येणार आणि वरून बाहुल्या घरामध्ये लटकावणार. त्यासाठी त्यांना माहिती यांच्यात काही नाही. मी बाहुली गो संरक्षण करेन. बरोबर ना? म्हणून वचनामध्ये म्हटलंय ओबेद एदोम हित्ती याच्या घराला परमेश्वराने काय दिली? बरकत. आमच्या घराला परमेश्वराने बरकत द्यावी यासाठी तो कोश कुठं असायला पाहिजे? आमच्या हृदयामध्ये.
आणि आमच्या घरामध्ये देखील काय असायला पाहिजे, म्हणजे देवाचे वचन. समजलं का? की तो मुद्दा सांगितला, 6वा घराचा मुद्दा सांगितला. 7वा मुद्दा जर आपण देवाच्या वचनामध्ये पाहिला तर राहाबेचं घर. कोणाचं घर? राहाब. या घराचं वैशिष्ट्य काय? राहाबेच्या घरावर तांबड सूत बांधलेलं होतं, तांबडी दोरी बांधलेली होती. त्याचा अर्थ काय? आमच्या घरावर काय असायला पाहिजे? येशूचं रक्त असायला पाहिजे. कशाचं रक्त? कशाचं रक्त? येशूचं. ज्या घरावर कोकराचं रक्त लावलेलं असायचं, आलेली मरी त्या घरावर चालायची का? आलेले संकट त्या घरावर चालत होते का? नव्हते. बरोबर ना? म्हणून येशूचं रक्त कोणाच्या घरावर होतं? राहाबेच्या. बरोबर ना? सगळ्या यरीहोच्या असंख्य लोकांचा नाश झाला, परंतु यरीहो मध्ये राहाबेचं कुटुंब वाचलं गेलं. बरोबर ना? मग आमच्या घरातल्या प्रत्येकाच्या जीवनावर काय असायला पाहिजे? देवाचं रक्त. नाही तर एखाद्याचं मंगळवारी बाजार आणला आणि जास्त भरल्यामुळे बिचारीच्या पिशवीतून 2 लिंब पडले आपल्या दारासमोर. हिला पाहिल्या चक्कर आली. काय झाले? लिंब पडले. बरोबर ना? का बरं तिला चक्कर आली? काय वाटलं? आताच घर बांधलं आले लिंब. अरे तुम्हाला सरबत करायला दिले. बरोबर ना? बरोबर ना? आता जी मजबूत ख्रिस्तामध्ये आहे तिच्यावर काही परिणाम होईल का? ती लिंब उचलून फेकून देईल नाही म्हणून आज ट्रक भर आणून तर काय फरक पडत नाही. बरोबर ना? मग कशावर आहे सगळं? कशावर आहे? बरोबर ना? मग जर आपल्या घरावर येशूचं रक्त आहे, लिंबाचा प्रभाव होईल का? मागच्या काळामध्ये मी चेड्या गोट्यावाल्यावर बरोबर ते म्हटलं, माझ्यासाठी प्रार्थना कराल का? म्हटलं करू ना. तुझ्याकडे चेड्या असू दे, गोट्या असू दे, नाही तर काही असू दे. बरोबर? मग मला वाटलं का आमच्या घरावर काही येईल? अरे जो परमेश्वर, सेनाधीश परमेश्वर आहे ना, गणनाच्या पुस्तकामध्ये 23:23 मध्ये त्याने आपलं काय अभिवचन दिलं? इस्रायलवर मंत्रतंत्र चालत नाही. बाळासाहेब उद्या आमुष आहे बरं का? मग काय करू? काम बंद ठेवू? प्रार्थना बंद ठेवू? काय करू? काय बाळासाहेब पुढच्या आठवड्यात पौर्णिमा आहे बरं का? मला अंधारात पुढे नाही जायचं. लाईट आहे माझ्या गाडीला. बरोबर ना? कोणाच्या डोक्यात विश्वास नाही. कॅलेंडर कर आमुष कधी? ज्याचा पूर्ण विश्वास देवावर आहे, ज्याच्या घरावर रक्त लावलेलं आहे, ज्याच्या जीवनावर रक्त लावलंय, त्याचं लक्ष कॅलेंडरकडे नसणार, त्याचं लक्ष परमेश्वराकडे असणार. तो माझं घर सांभाळण्यासाठी समर्थ आहे, नाही का? म्हणून किती मुद्दा पाहिला आपण? 7वा मुद्दा. राहाबेच्या घरावर काय होतं? येशूचं रक्त होतं. 8वा मुद्दा जर आपण पाहिला तर असं म्हटलंय, प्रेषितांचे कृत्य अध्याय 16 आणि 15 वाचा बरं वचन. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानत आहात तर माझ्या घरी येऊन राहा. अजून 2-3 खोल्या वाढवा आणि सगळे येऊन राहा. नाही का? सेवकांसाठी, गरजवंतासाठी आपलं घर नेहमी असायला पाहिजे उपलब्ध. बरोबर ना? बरोबर आहे ना? मला अगोदर घर पाईपलाईन राहायचो मी. 2 रूम होते आणि एक मीटिंग ठेवली आम्ही. जवळपास 27 लोक तेलंगणाहून आले. कुठून? आणि 15 लोक बॉम्बेहून आले. एवढ्या लोकांची मीटिंग जेव्हा काही पाळकांनी ऐकलं, अरे जवळजवळ 40 लोक यांनी बोलवले, यांना 3 दिवस कसं सांभाळेल?
आमची वाऱ्यावर थोडीच आहे बाबा. 3000 आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आमचा यहोवा हिरे पुरवून देण्यासाठी समर्थ आहे, नाही का? मग आम्हाला काळजी वाटली का? देवाने उत्तम ती त्यांची सोय करण्यासाठी आम्हाला कृपा पुरवली. किती लोक आले? किती? 40 लोक आले. किती दिवस सांभाळायचे? 3 दिवस. त्याला एखादा पाहुण्याची ऍडजस्ट नाही होता आपल्याला, पाहुणचार करणाऱ्या घरात, बरोबर ना? आमचं घर सहभागितेचं ठिकाण असायला पाहिजे. कोणाला विनंती केली? पौलाला. काय विनंती केली? पाळेसाहेब आमच्या घरी येऊन राहा. पौल सुवार्थ कार्य करत होता, त्याला घर होतं का? नव्हतं. आणि त्याला काही दिवस तो वेगवेगळ्या भागामध्ये राहायचा. लुदियाने विनंती केली, जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवता असं जर मानता मी, तर आमच्या घरी येऊन काय करा? राहा. बरोबर ना? मग लुदियाचा नवरा नव्हता का तिथं? लुदियाचा नवरा म्हटला का कोण बो आणलाय बाबा इथे? म्हटला का? कसं कुटुंब आहे? नवरा बायको एकमेकावर विश्वास ठेवतात. आमचं कुटुंब कसं असायला पाहिजे? नाही तर काही जण आहे याच्या बरोबर बोलली, ती काय मुकी आहे, काय झालं बोलण्याने? बरोबर आहे का नाही? काही उदाहरण तुम्ही पहा. शून्यंकरी स्त्रीच्या घरी आलिशा येऊन राहायचा. तिचा नवरा म्हटलं का कोण आणलाय? देवाचा सेवक होता ना, त्याची ओळख होती ना, आम्ही लोक नक्कीच ओळखावी, नाही का? परंतु अशा लोकांचा पाहुणचार करावा. काही वेळेला आपल्याकडे गेस्ट येतात पाळत वर्ग, काही वेळेला आमच्याकडे राहण्याची सोय नसते. प्रभूने हे चांगलं घर दिले, प्रभूला धन्यवाद. म्हणून हा मुद्दा सांगतोय. काय म्हणताय? महत्वाची गोष्ट आहे ना. काय म्हटलंय? लुदिया एवढ्या मोठ्या मानाची होती ना, ती म्हटली माझ्या घरी येऊन राहा. आता पौलाची ज्यावेळेस त्या घराला सहभागिता लाभली, तुम्हाला वाटतं का ते आशीर्वादापासून वंचित असत? काही काळापूर्वी MIDC ला आम्ही प्रार्थनेसाठी जायचो, आणि ते कुटुंब एवढे सदन होते ना, सायकली सुद्धा त्यांना स्वतःच्या नव्हत्या. समजलं ना? आम्ही सातत्याने जायचो. 10 रुपये दान द्यायला देखील नसायचे. आम्ही सेवा कार्य दानासाठी तर नाही करत, कंटिन्यू जायचो. घरामध्ये 4-4, 5-5 लोक होते. त्यांना सांगितलं अगोदर 1-1, 2-2 कामाला जायला लागले. नंतर 4-4, 5-5 जण. कुठे? MIDC मध्ये 5 जणांचा पगार किती झाला? जिथं सायकल नव्हते तिथं 1 टू व्हीलर आली, 2 आल्या. गळ्यामध्ये ते सोनं सगळं वाढलं. सगळं वाढल्यानंतर ते थोडे प्रभूपासून दुरावले गेले. याला म्हटलं यांना थोडं वरच्या स्तरावर आणले, दुरावलं. मला एक प्रश्न पडला, लोकांना वरच्या स्तरावर आणावं का नाही? कामाला पाठवावं का नाही? तर नरड्या इतकं गुंतलेलेच बरे आहेत. कशाने झालं? सेवक सेविकेचे पावलं फक्त त्या घरात पडले आणि देवाने त्या घराला आशीर्वाद. बायबल काय सांगतं? जिथे तुम्ही पावलं ठेवा ते घर मी. जेवढ्या घरात आम्ही जातो ना, प्रभू बंधन तोडतो. प्रभू काय करतो? बंधन तोडतो. हे बोर पाणी नव्हतं, सिस्टरने कॉल केला, मी कुठं होतो काय नाही व्यस्त, बनकर ब्रदर मी आलो. त्यांच्या तिकडचं पाणी घेऊन याच्यात वरलंय आणि याच्यातून पाणी वर आलंय. काय जादूगार हाड विशेष आहे ना. काही बाबा बुवा ते काय काय, अरे इकडे गाण्याचं असे बाबा, पाणी बादली भर टाकले, नंतर बोरवेल मधून पाणी यायला लागले. काही वेळेला आपण म्हणतो होऊ शकतं बाबा असं. असं नाही, देव करतो ते. हालेलुया. आणि आम्ही त्याचा गौरव कोणाला द्यावं? देवाला. म्हणून लुदियाचं घर काय करणार होतं? सहभागितेचं ठिकाण. याचा अर्थ काय? आमच्या घरामध्ये मंडळीची सहभागिता असायला पाहिजे. मंडळी ज्यावेळेस आपल्यासाठी प्रार्थना करते ना, वचन सांगतं मंडळी पुढे आधो लोकांच्या द्वाराचं काहीच चालत नाही. मरणापासून परमेश्वर आमच्या कुटुंबाचं काय करतो? रक्षण करतो. म्हणून कितवं घर पाहिलं आपण? 8वं घर. 9वं घर आहे कर्नल्याचं घर. कोणाचं? कोणाचं घर? कर्नल्याचं. काय आहे त्याचं? कर्नल्याचं त्याच्या घराण्यात सर्वांना एकत्र केलं आणि तेथे पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. घरात नेहमी पवित्र आत्म्याची उपस्थिती असावी. पेत्र गेला कोणाच्या घरी? कर्नल्याच्या.
आणि वचन सांगत असताना पवित्र आत्म्याची अग्नी त्या घरामध्ये काय झाली? उतरून आली. काय उतरून आली? कारण कर्नल्याबद्दल असं म्हटलंय, कर्नल्य नावाचा कोणी एक तो इटलीत म्हटलेल्या येथे कर्नल्य नावाचा कोणी एक पुरुष इटलीत म्हटलेल्या पलटणी शताधिपती होता. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह पहिली गोष्ट तो कसा होता? नीतिमान. नीतिमान. दुसरी गोष्ट आपल्या घराण्यातील सर्वांसह आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचं भय करणारा होता. पुढं लोकांस फार दान धर्म तिसरी गोष्ट काय? लोकांस फार दान धर्म करणारा होता. पुढं व देवाला नित्य विनंती चौथी गोष्ट व देवाला नित्य विनवणी करणारा होता. 4 गुण आम्ही पाहतो. पहिली गोष्ट काय म्हटली? नीतिमान होता. तो कसा होता? नीतिमान. मी आजच्या जेव्हा उभं राहतो ना, तस मला माझी लाज नाही वाटत. काय म्हटलं? मला माझी लाज वाटत नाही. बरोबर ना? कारण मी कधीच कोणाला टोप्या घालायचे काम नाही. मी मंडळीमध्ये सेवाकारी व्यवसाय म्हणून नाही करत. सेवाकारी व्यवसाय म्हणून नाही करत. आतापर्यंत इथं जेवढेही मंडळीतले आहे, कोणाला 10 रुपयाला मी फसवलं का? बरोबर ना? का? देवाचं भय आमच्या जीवनात असावं. बरोबर ना? मग या व्यक्तीच्या जीवनामध्ये आम्हाला काय दिसतं? तो कसा होता? नीतिमान. आमचं जीवन तसं असावं. अनेकदा आम्हाला वाटतं हे केल्याने ते केल्याने आमची प्रगती होईल. आशाने प्रगती नाही होत. जेव्हा देव आशीर्वाद देतो ना आम्हाला, त्यावेळेस आमची प्रगती होते. बरोबर ना? काही वेळेला अशी जरी झाली, परिणाम काय होतो? मागच्या 15 दिवसात आपण लोट आणि अब्रामाचे जीवन शिकलो. बरोबर ना? लोटालाही गुरे ढोरे दिले परमेश्वराने, अब्रामालाही गुरे ढोरे दिले. त्यांना प्रदेश पुरेना म्हटलंय. परंतु लोटाचं नाहीच झालं. अब्रामाचं काय झालं? टिकून राहिलं. महत्व कशाला आहे? टिकून राहण्याला. म्हणून या व्यक्तीचं घर कसं होतं? तो नीतिमान होता. दुसरी, आपल्या घराण्यातील सर्वांसह घराण्यातल्या सर्वांसह. कोणासह? प्रातिनिधिक स्वरूपात नाही काम करायचं. सगळ्यांमध्ये देवाचं भय असायला पाहिजे. तुम्ही प्रार्थना करता पुरेशी नाही. तुमच्या मिस्टरने प्रार्थना करायला पाहिजे, तुमच्या लेकरांनी प्रार्थना करायला पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन. आज हे लेकरं वाढतायत, परंतु जर मंडळीचं शिक्षण त्यांना नाही मिळालं, उद्या जर डायरेक्ट सुनबाई घेऊन आले तुमच्यासाठी पार्सल, तुमच्या डोक्याला वैताग होईल ना? आहे का नाही? बरोबर ना? मग देवाच्या वचनामध्ये राहण्याचं शिकणं कुठं पाहतील ते? एनसीडी वर दिसेल का? साऊथचे ऍक्टर इकडून मारले का तिकडे जाते? कुठं शिक्षण मिळेल? कुठं मिळेल? बरोबर ना? म्हणून आम्ही पुढं पाहतो. या वचनामध्ये म्हटलंय तो कसा होता? नीतिमान. दुसरी गोष्ट, घरातल्या सर्वांसह देवाचं भय बाळगणार होता. पुढं, लोकांस फार दान धर्म करणारा. मी माझ्या लेकरांना नेहमी शिकवतो, प्रभू तुमच्यासाठी मार्ग मोकळे करील, परंतु नेहमी तुमचा हात असा असायला पाहिजे. पाहता ना तुम्ही, मी सेवक आहे, परंतु मी जिकडे जातो तिकडे पेरत राहतो. मी देण्यामध्ये कधीच कमतरता करत नाही. प्रभूने मला ते हृदय दिलंय. आणि माझी बायको कधी म्हणत नाही, अहो आकडता हात घ्या थोडा, आपलं संपलंय सगळं, कधीच म्हणणार नाही. का? कारण प्रभूने सांगितलं द्या म्हणजे दिलं जाईल. इथं म्हटलं फार दान धर्म करणारा. बरोबर ना? किती दान धर्म करणारा? असं हृदय आमचं असायला पाहिजे. जे पेरतं ना त्याचं वाढलं जातं. बरोबर ना? जे पेरतं त्याचं वाढलं जातं. आणि जे वरच्या मानाने देतं ना, साबळे बाबा म्हटले पुढची जागा घ्यायच्यासाठी, अरे नको ना आम्हाला, आम्ही काही बेकार भानांगी का? आम्हाला लागलं तर आज हुंडा 15 गुंठे घेऊ आम्ही. बरोबर आहे का नाही? तर देवावर विश्वास ठेवतो आम्ही. यांना म्हटलं तुम्हाला घर बांधा, म्हटलं आमच्या दोघांवर आमच्या मंडळीत बरेच जण आहेत, सगळ्यांसाठी करा वाटलं तर पाय धुवून पिऊ आम्ही. दुसरं अजून काय म्हणायचं? राहिलं का काय? राहिलं का? हृदय कसं ठेवायचं? एवढं असताना देखील मन नाही. ज्यावेळेस मी सुरुवातीला चर्चसाठी जागा घेतली ना, आमचे नातेवाईक म्हटले काय करतोय, काय काही नाही, येडं तर नाही?
म्हटलं नका शिकू मला, मी येडा आहे का शहाणा प्रभूला माहितीये. बरोबर ना. हृदय होतं मला त्या काळामध्ये. मी चर्चसाठी जागा दिली. बरोबर ना. राहायचा यायचा प्लॅन नव्हता. नसतो आलो तरी मला काही फरक पडत नव्हता. प्रभूने मला तेवढं हृदय दिलं. परंतु प्रभूसाठी काही करण्याचं मन दिलं. ज्यावेळेस हे मन प्रभूने दिलं ना, आज प्रभूने मला गरज नाही ठेवली कामाची. कोण करतंय? आधीच रिटायरमेंट देऊन टाकले काय नाही त्यांनी. मला संकेत दिसायला लागले त्यांना. हा, प्रभू कृपा करणार आहे. म्हणून आमचा हात नेहमी कसा असायला पाहिजे? कर वाटलं तर मनापासून, नाही तर द्यायचं नाही, कुठंच द्यायचं नाही. बरोबर ना. एखादा भिकारी आपल्या दारात येतो, त्या बाईला वाटतं देऊ का नको, एवढे दाणे घेऊन जाते ना थोडे मुठभर. आता ते जनावराला चारा का त्याने खावा. आता समजा 4 घरी गेला तो, एकाने गहू दिले, एकाने बाजरी दिली, एकाने ज्वारी दिली. त्यांनी काय करायचं? इकायचे कोणाला, खायचे काय? 50 जणांना देण्याऐवजी एकालाच द्या, लायसायचं काहीतरी द्या, नाही तर भाकरी करून द्या एखाद्याला. नाही का. शेवटचा मुद्दा आपण पाहणार होता ना, मग प्रार्थना करणार आहोत. शेवटी जर आपण देवाच्या वचनामध्ये पाहिलं, या घरामध्ये काय होतं? दान धर्म करणार होता. अजून शेवटचा मुद्दा काय? देवाला नित्य विनवणी करणारा. बरोबर ना. सिस्टर, मागच्या काळात तुम्ही आजारी होता, परंतु या दिवसात मी तुम्हाला एक सांगत, दररोज प्रार्थना करा. दररोज काय करा? एक वेळ जेवण चुकलं तरी चालेल, प्रार्थना चुकू देऊ नका. मी तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन नंतर चेक करा. डॉक्टर म्हणजे तुम्ही एकदम व्यवस्थित आहे. बरोबर. आमचं आरोग्य कशामध्ये आहे? प्रार्थनेमध्ये. आमचे आशीर्वाद कशामध्ये आहे? प्रार्थनेमध्ये. आमच्या लेकरा बाळाचं सुख, आमच्या घराचं सुख कशामध्ये आहे? प्रार्थनेमध्ये. याच्या जीवनामध्ये तो नित्य काय करणार होता? प्रार्थना. मग त्यांच्यावरच द्यायचं का भार? हा, सगळ्यांनी करायला पाहिजे. कोणी? सगळ्यांनी. माझ्या परी घरामध्ये मी प्रार्थना करतो, माझ्या बायकोला वाटतं ती करते, लेकरं करतात, सगळे त्यांच्या परीने करतात, सगळेच करतात. आज तर मी पहाटेच उठून प्रार्थना केली. किती लवकर मेसेज टाकला होता. त्यावेळेस मी जागा होतो, काय करत होतो? प्रार्थना. आज प्रार्थना केली, प्रभू आज पाऊस नको, कारण 2-3 ठिकाणी आपलं प्रार्थना होती, अजून 2-3 ठिकाणी होतं. असं नाही तर काही म्हणतात फांदीला मोडायला उलट झालं. कावड्याला बसायला फांदीला मोडायला असं काही नसतं. हा, आमच्या प्रार्थना परिस्थिती काय करतात? बदलतात. एल्याने गुडघे टेकले आणि पाऊस थांबला. एल्याने पुन्हा गुडघे टेकले, परत काय आला? पाऊस आला. आमच्या प्रार्थना या गोष्टी करतात. म्हणून नित्य काय करा? प्रार्थना करा. ज्यावेळेस तुमच्या घरात प्रार्थना होतील ना, बंधनं तुटले जातात. बंधनं काय होतात? आणि देवाची उपस्थिती आपल्या घरामध्ये होती. प्रार्थनेद्वारे पेत्राने वचन सांगितलं आणि अभिषेक उतरून आला त्या घरामध्ये. कशाचा? पवित्र आत्म्याचा. जर पवित्र आत्म्याचा अभिषेकच आला, बाकी काही काळजी करायचा विषय राहिला का? नाही. आणि शेवटचा मुद्दा जर आम्ही पाहिला तर असं म्हटलंय, शलमोनाचे मंदिर किंवा देवाचं घर. बरोबर ना. शेवटचं घर कितव? 10वं. काय म्हटलंय तिथं? माझे डोळे आणि माझे हृदय तेथे सदैव राहील. देवाने या घराला निवडलं आहे आणि त्याची दृष्टी नेहमी या घरावर राहील. कधी राहील? जेव्हा आम्ही प्रार्थनामध्ये राहतो, त्या परमेश्वराची दृष्टी नेहमी कशावर राहते? आमच्या घरावर. आणि ती नेहमी टिकून ठेवणं कोणाच्या हातामध्ये आहे? आपल्या स्वतःच्या हातामध्ये. असं जीवन जगाना की परमेश्वराचं संरक्षक कवच तुमच्या घराला असावा, परमेश्वराचं रक्त तुमच्या घरावर असावं. आणि जर या गोष्टी करा, मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला मागायची गरज पडणार नाही. ओसंडून वाहणारा आशीर्वाद परमेश्वर इथं बसल्या सर्वांसाठी देण्यासाठी काय आहे? समर्थ आहे. म्हणून विशेष करून परमेश्वर या वचनातून तुम्हाला आशीर्वाद देतो. डोळे बंद करा.